नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर यश अकॅडमी हा एकमेव चॅनल आहे की या चॅनलवर इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर काय घडत आहे याचं डिटेलिंग बारकावे देण्याचा प्रयत्न केला जातो. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रियेशी निगडीत प्रत्येक घटकांच्या मनामध्ये जे काही प्रश्न असणार आहेत त्या प्रश्नांची थेट उत्तरं देणं किंवा त्यांना सोल्युशन देण्याचं प्रामाणिक काम या चॅनलद्वारे केलं जातं. त्यामुळं महाराष्ट्र राज्यातील 11वीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्यापर्यंत किंवा घरापर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचं आपण काम करावं. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या अनुषंगानं बोलणार आहोत. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत 13 मे रोजी रजिस्ट्रेशन टॅब बंद करूनही प्रोव्हिजनल जनरल गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या पाठीमागे नेमका शिक्षण विभागाचा प्रक्रियेशी निगडीत असणारा किंवा व्यवस्थापनशी निगडीत असणारा उद्देश किंवा हेतू असणारा आहे. आता ही जी यादी जाहीर केलेली आहे ही यादी फक्त 0 राऊंडसाठी आहे. म्हणजे 13 मे रोजी बंद झालेली प्रक्रिया ही कॅप राऊंड 0चाच एक भाग होती. ही फेरी प्रामुख्याने इन हाऊस मॅनेजमेंट आणि मायनॉरिटी कोटा अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव असते. या कोट्यातून अर्ज केलेल्या मर्यादित विद्यार्थ्यांची पडताळणी करण्यासाठीच ही तात्पुरती यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रोव्हिजनल लिस्ट ही कॉलेज अलॉटमेंट म्हणजे जागा वाटप नाही, हे आपण लक्षात ठेवा. ही केवळ एक तात्पुरती तपासणी आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना काही चुका, उदाहरणार्थ गुणांची नोंद, आरक्षण प्रवर्ग, नावाचं स्पेलिंग केल्या आहेत का हे तपासण्यासाठी आणि त्यांच्या हरकती म्हणजे ग्रीव्हन्स मागवण्यासाठी यादी दिली जाते. परंतु यावेळेस ग्रीव्हन्स टॅब ओपन झाला नाही असं विद्यार्थी सांगत होते आणि मेरिट लिस्टमध्ये फक्त ॲप्लिकेशन नंबर, मेरिट नंबर आणि मार्क्स एवढंच यामध्ये दिसत होतं. म्हणजे इथं कुठंतरी शिक्षण विभागाचं दुर्लक्ष झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यामुळे ज्या 4 लाख किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही त्यांच्यावर कोणताही अन्याय होत नाही. रेग्युलर राऊंड 1 अजून सुरू व्हायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही किंवा ज्यांना सामान्य प्रक्रियेतून प्रवेश हवा आहे त्यांच्यासाठी नियमित कॅप फेरी लवकरच सुरू होत आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार 21 मे 2026 पासून नवीन विद्यार्थी नोंदणी न्यू रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू केलं जाईल. याच काळात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम म्हणजे पार्ट 2 फॉर्म भरण्याची संधी मिळेल. त्यामुळं विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही आहे. 13 मे रोजी झालेली टाळेबंदी ही केवळ पहिल्या तात्पुरत्या टप्प्यासाठी म्हणजे शून्य फेरीसाठी होती. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना 21 मे पासून नियमित फेरी नाव नोंदणी करून प्रवेश घेण्याची पूर्ण संधी मिळणार आहे. त्यामुळं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टबद्दल काल दिवसभरामध्ये जे काय उलटसुलट चर्चा झालेल्या आहेत की मेरिट लिस्टमध्ये हेच होतं आहे, मेरिट नंबर दिसत नाही, बदलला जातो क्रमांक, म्हणजे या पद्धतीने काही ज्या वेगळ्या चर्चा होत्या त्या आपणाला यामधून क्लिअर होतील. आणखीन एक मला सांगावं असं वाटतं की 19 तारखेपर्यंत शून्य फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळं कॉलेजकडून जर आपणाला फोन आले प्रवेश घ्या म्हणून तर तुम्ही प्रवेश घ्यायला काही हरकत नाही. किंवा तुम्ही संपर्क कॉलेजला केला आणि ते म्हणाले या प्रवेश घ्या तर जाऊन आपण प्रवेश आपला निश्चित करावा. तर त्यामुळं हे जे प्रोव्हिजनल लिस्ट असणारी आहे ती कॉलेज अलॉटमेंट लिस्ट असत नाही किंवा असणार पण नाही आहे ते. कारण 26 मेला मेरिट लिस्ट पहिली जाहीर होणारी आहे. तिथं कॉलेज अलॉटमेंट विद्यार्थ्याला त्यांच्या लॉग इनमधून गेल्यावर कोणतं कॉलेज आहे हे डिटेल्स तिथं समजू शकतं. परंतु कोटा जागावर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये लॉग इन केलं तरी तुम्हाला कॉलेजचं नाव दिसत नाही आहे. तुम्ही पसंतीक्रम जो काही दिलेला आहे त्याप्रमाणे कॉलेजला संपर्क करा किंवा कॉलेज तुम्हाला संपर्क करेल, या प्रवेश घ्या, आपण जाऊन प्रवेश घेऊन आपला प्रवेश निश्चित करावा. तर मला वाटतं थोड्या मनामध्ये काही शंका होत्या आपल्या, त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.